हा स्प्रे आहे आवळा आणि कढीपत्त्याचा। हा डेली मी केसांवरती यूज करत असते। नेक्स्ट व्हिडिओ मी याचाच करणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। तर आता आपण बघूया हेल्दी ज्यूस। या ज्यूसचे फायदे भरपूर आहेत। तुमची स्किन आणि केस खूप छान होणार आहेत। त्यामुळे तो आता कसा बनवायचा हा ज्यूस आपण ते बघूया। त्यासाठी मी घेतला आहे बीट, आवळा, लिंबू आणि कढीपत्ता। आणि हा ज्यूस तुम्ही सकाळी उपाशी पोटी घ्या आणि 20 ते 25 मिनिटं काहीही खाऊ नका, कारण काही जणांना सकाळी सकाळी चहा घ्यायची सवय असते। तर चहा न घेता आधी हे घ्या, नंतर चहा घ्या। तर लिंबू सगळ्यांनाच माहिती आहे की याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि त्याने इम्युनिटी पॉवर आपली वाढते। परत ते डायजेशनसाठी चांगलं आहे आणि वेट कमी करते। स्किन आणि केसांसाठी सुद्धा भरपूर फायदेशीर आहे आणि मेन म्हणजे आपल्या बॉडीमधले टॉक्झिन्स बाहेर काढते, त्यामुळे आपली स्किन खूप छान होते। आणि यानंतर आहे कढीपत्ता। तर कढीपत्ता तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जुन्या लोकांनी सगळ्यांनी सांगूनच ठेवलेलं आहे की कढीपत्ता आपण आहारात का यूज करायचा। त्याचे फायदे म्हणजे डायजेशनसाठी पण ते खूप छान आहे। त्यानंतर आपलं डायबिटीससाठी खूप म्हणजे त्याचा फायदा होतो। दृष्टी चांगली होते, म्हणजे डोळेसुद्धा खूप छान होतात त्याने। आणि जर उपाशी पोटी तुम्ही 5-10 पानं डेली खाल्ले तर आपल्या शरीराला खूप फायदा होतो त्याने। आणि आता बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, आयरन, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि ते डायजेशनसुद्धा खूप छान करते। डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच आपल्या शरीरातलं जे टॉक्झिन्स आहे ते सुद्धा ते बाहेर काढते। आणि जर तुम्ही बीटचा हा ज्यूस जर तुम्ही रेग्युलर घेतला, कंटिन्यू 15 दिवस घ्या तुम्ही, नंतर रेग्युलर करा वाटल्यास, पण कंटिन्यू तुम्ही 15 दिवस घ्या आणि मला कळवा। इतके फायदे आहे त्याचे तुमच्या स्किनमध्ये, म्हणजे वेगळी एक चमक येईल। नंतर केस गळतीसुद्धा भरपूर प्रमाणात कमी होईल। आणि आवळ्याचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आपण च्यवनप्रकाश अगदी लहानपणापासून खात आलेलो आहे। आणि तुम्ही हे चारही पदार्थ एकत्र करून याचा ज्यूस घेत आहे, म्हणजे याचा फायदा तुम्हाला नक्की होणारच। आणि हे ज्यूस करताना ना तुम्ही मिक्सर थोडं पल्स मोडवर चालू बंद करा, त्याच्यानंतरच कंटिन्यू करा, कारण ते थोडं उडते ना। आता माझ्याकडे मी ज्युसर आहे, ज्युसरमधनं पण काढते, पण सगळ्यांकडे ज्युसर नसतं, म्हणून मी तुम्हाला हे मिक्सरमधनं कसं काढायचं याचं मी तुम्हाला दाखवत आहे। अदरवाईज तुमच्याकडे ज्युसर असेल तर तुम्ही ज्युसरमधनं सुद्धा काढू शकता ज्यूस त्याचा। आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया नेक्स्ट